नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 27। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे काही प्रश्न बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, 2024-25 या वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 9.734। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी शरीराच्या सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फेमर। प्रश्न क्रमांक 3, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2 भाग पडलेले आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 4, सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नर्मदा व तापी। प्रश्न क्रमांक 5, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सेंट्रल बँक ऑफ इंडिया। काय? सेंट्रल बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा माल्टा हा देश कितवा सदस्य बनला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 119। प्रश्न क्रमांक 7, गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA इंडेक्स सिस्टम म्हणजेच DIS सुरू केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न क्रमांक 8, हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जवळा बाजार। काय? जवळा बाजार आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येकाने व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे। तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नंदुरबार। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशाच्या अंतराळ एजन्सीद्वारे पहिला लाकडी उपग्रह लिगोसॅट प्रोब हा विकसित करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आणि जपान। आता एक प्रश्न मी तुमच्यासाठी देतो आहे, त्याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंट करून नक्की द्यायचं आहे, बरोबर? मला आता कमेंट करून सांगायचं की लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रत्येकाने मला कमेंट करून नक्की उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 11, डॅश दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 17 सप्टेंबर। पुढचा प्रश्न क्रमांक 12, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे धान्य साठवण योजनेची सुरुवात करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 13, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लखनौ। प्रश्न क्रमांक 14, चेतापेशी आवेगाने वहन मेंदूकडून शरीराकडे वहन करतात त्यांना डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रेरक चेतापेशी। प्रश्न क्रमांक 15, किती मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ठेवले आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7000। पुढचा प्रश्न क्रमांक 16, तलाठी संवर्गासाठी नियुक्त प्राधिकारी डॅश हे असतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपविभागीय अधिकारी। प्रश्न क्रमांक 17, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिकंदराबाद। प्रश्न क्रमांक 18, कोणती कंपनी भारताच्या AI ChatGPT हनुमानची निर्मिती करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रिलायन्स। प्रश्न क्रमांक 19, देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश या राज्यात वाटा सर्वात जास्त आहे? डॅश या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 20, पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक कोणती IIT संस्था प्रथमच फोटॉनचा वापर करून विकसित करत आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी IIT मंडी. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेदरम्यान डॅश डॅश ही खाडी आहे किंवा कोणती खाडी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेरेखोल. प्रश्न क्रमांक 22 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात. तर बघा प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पॅरासिटामॉल. प्रश्न क्रमांक 23 पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचतील. आणि मित्रांनो प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक नक्की करायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 सुमात्रा हे बेट कोणत्या महासागरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हिंदी महासागरात आहे. प्रश्न क्रमांक 25 नेपच्यून भोवती फिरणाऱ्या चंद्राची संख्या नेपच्यून ग्रहाभोवती फिरणाऱ्या 2 चंद्रांचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे, यामुळे किती झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 16.